कोण आहेस रे तू? होय, कोणात तुम्ही? आदित्य. मी पाककला पारंगत अन्नज्ञान विशारद आचारी कार्यप्रमुख असून या भव्य सदनातील स्वयंपाकगृहात कार्यरत होऊन माझ्या हस्तकलेने तुमचे उदरभरण करण्याचा मानस ठेवून आलो आहे. अयो, हे काय बोला रे हा? हा हे एवढं ते काय काय एवढं? तू कुक आहेस? डब्बा फुकट आहे काय याच्यात? जगात भारी चविष्ट आणि झणझणीत मिसळ. मिसळ मिसळ घेऊ अवश्य. अवश्य. काय एक नंबर मिसळ बनवली यार. मला थोडी संध्याकाळी ठेव. संध्याकाळी का कपडे बनवून संध्याकाळी रामराव खाऊ दे. काय बोलतोय? हे मला ठेव. अरे काय चाललंय हा? केवढा गोंधळ? काय तुळशी बागेत दिवाळी खरेदी करताय? अरे मालक, अरे मालक मालक कूक आलाय कूक. काय रापचांडूस मिसळ बनवली आहे. एक नंबर मिसळ. रातची राम कसली घाणेरडी भाषा बोलतोय. हो बाजूला. अरे 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 कसं भिकाऱ्यांसारखे चेहरे करून खाते रे. कधी खायला मिळालं का तुम्हाला? अगदी पुण्यात असल्यासारखं वाटलं. तू बनवलीस ही मिसळ? अर्थात निसंशय अलबत. बापरे, बऱ्याच वर्षानंतर इतके वजनदार शब्द कानावर पडलेत. नाव काय तुझं? नमस्कार. आयुष्यमान भव. आदित्य मनोहर काळे, गाव रामबाग, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, राज्य महाराष्ट्र, देश भारत. मालक, याला कुक म्हणून फिक्स करूया ना? नाही, नक्की करण्याआधी ह्याला एक छोटीशी परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा? ही माझी मधुमती गाय आहे माझी. ते कानाला काय? तिचा आधार क्रमांक. म्हणजे मधुमती काय करते, कुठे जाते हे या सरकारला ह्याद्वारे कळते. आज तू या मधुमतीचं दूध काढायचंस. काय? हे बघ बाळ, एक उत्तम आचारी बाजारातून वस्तू आणून फक्त वाढण्याचं काम करत नाही, तर तो स्वकष्टाने काही गोष्टी मिळवतो, जसं गाईचं दूध. म्हणून आज तू ह्या मधुमतीचं दूध काढायचंस. काही होणार नाही जा. अगं गाय आहे, गरीब आहे, गरीब गाय आहे.
ए बाळा जा ना, काही करणार नाही ती. मधुमती, आता तूच मला सांग, एक बाई एका बाईला मदत नाही करणार, मग कोण करणार? नमस्कार, मी नरवीर मदन भोंडवे. आपणासोबत रीतसर मैत्री करू इच्छितो आणि त्या संदर्भात आपली रीतसर परवानगी घेत आहे. कोणाच्याही इच्छेविरुद्ध मैत्री करणे हा माझ्या लेखी गुन्हा मानतो मी, आणि ही निवळ मैत्री नसून स्त्री चारित्र्याचे रक्षण करणे ही माझी नैतिकता आहे आणि हाच माझा पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ आहे. अरे अरे कुठलं पाठांतर आहे? कुठली भाषा शिकून आलाय फॉरेनची? एक क्षण. ढोंगराज, हे निवळ पाठांतर नसून हा माझा स्त्री चारित्र्याबद्दलचा जाज्वल्य आदर आहे. गप ना, कुठला गांजा मारलाय? मारला नाही, घातलाय. अरे नीट बोल ना. कुमार, हा तुम्ही येताय ना आमच्या साथीला? काय झालं थोतीला? तू वर्गात गेल्यावर सांगतो. हा स्वातीला नाही, साथीला. गुड मॉर्निंग क्लास. सिट सिट. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महोदया. ठेव तुझ्याकडे. काय झालं मालक? तिखट झाली का खीर? अयो, एकदम आईने बनवलेल्या खिरीची आठवण आली. आपली सेवा करण्याची संधी मिळाली, हेच अहोभाग्य. बाबांच्या मराठीची आठवण आली. नाहीतर हे साधं साधं वाक्य बनवायला यांना डिक्शनरीची गरज लागते. शब्दकोश म्हणायचंय का? हा, शब्दकोश. डिक्शनरी शब्दकोश शोधतोयस? वय मालक. तर हे बघ, मी तुला कामावर रुजू करू शकेन, पण माझी एक अट आहे. त्या मधुमतीच्या कानात तू काय सांगितलंस हे 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 जाणून घ्यायची इच्छा आहे. इतक्या शांतपणे ती फक्त बायकांनाच दूध काढू देते. नाही, ते असं काही खास नाही येते. नाही नाही, तुला सांगावंच लागेल. हे बघ, नाहीतर तुला तुझ्या आई वडिलांची शपथ आहे. आता आई वडिलांची शपथ घातलीच आहे तर सत्य सांगावंच लागेल. सत्य हे की मी एक मुलगी आहे. काय बोलतोयस तू? अरे काय काय बोलतोयस तू? हो, मी एक मुलगी आहे. हा पण एक मुलगी आहे. ए, काय पण काय बोलतो मालक? पाहिजे तर चेक करा. काय बोलतोयस तू? तुम्ही पण एक स्त्रीच आहात. मालक, काय बोलतोयस तू? बस, अति होते, अति होते. महाभारतात पूर्ण पुरुषाचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय? पूर्ण पुरुष तोच ज्यात अर्धी स्त्री असते. म्हणूनच ज्यात बृहन्नडा दडलेली होती तो अर्जुनच पूर्ण पुरुष होता. माझ्यातल्या त्याच कोमल स्त्रीची ओळख मी मधुमतीला करून दिली. छान आहे. पुढच्या वेळेस हे सगळं करून बघतो मी. प्रश्न उत्तरं सगळी संपली असतील तर स्वयंपाकगृहाकडे प्रस्थान करू का? मध्यान्ह भोजनाची वेळ होत आली आहे. मध्यान्ह माहितीये?
मध्यान्ह. त्यात काय शोधतोय? मध्यान्ह भोजन म्हणजे दुपारचं जेवण. मला माहिती आहे. जा 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 जा. हा, जा. चल. मी एक स्त्री आहे.